नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, मित्र म्हणून आला आणि बायकोचा झाला यार, भरदिवसा विजयने केले दत्तात्रयला ठार. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील इजगाव या गावात घडली असून 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारच्या वेळी इजगाव गावातील बंदेनवाज दर्ग्याजवळ चिंचेच्या झाडाखाली दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गावातील काही नागरिक झाडाखाली इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसले होते. तितक्यात दत्तात्रय वामन कराडे वय वर्ष 51 हा त्या ठिकाणी आला आणि त्या लोकांच्या चर्चेमध्ये सहभागी झाला. त्याच वेळेस साऱ्यांचे लक्ष समोरून येणाऱ्या एका इसमाकडे गेले. त्या इसमाच्या हातामध्ये एक कुऱ्हाड होती व तो झपाझप पावले टाकीत त्यांच्याकडेच येत होता. तो जसजसा जवळ येऊ लागला तसे झाडाखाली बसलेल्या लोकांनी त्याला ओळखले. तो त्याच गावातील विजय घुले हा होता. त्या झाडाखाली बसलेल्या नागरिकांना वाटले की विजय हा भर दुपारी बहुतेक इंधन आणण्यासाठी कुऱ्हाड घेऊन जंगलात चालला असावा, असे तेथे बसलेल्या नागरिकांना वाटले. आता तो त्या लोकाजवळ आला तेव्हा त्यातील एकाने त्याला विचारले, "काय रे, कुऱ्हाड घेऊन काय करायला चाललास?" त्या नागरिकांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच विजय घुले याने त्या ठिकाणी बसलेल्या दत्तात्रय कराडे याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करायला सुरुवात केली. त्याच्या या कृत्याने तेथे बसलेले नागरिक भांबावले व घाबरले. "अरे, हा काय करतो रे?" असे म्हणत त्या ठिकाणाहून उठले आणि बाजूला पळाले. त्या बसलेल्या नागरिकापैकी कोणालाही विजयला अडवायचे धाडस झाले नाही, कारण त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती आणि तो ती कुऱ्हाड सपासप दत्तात्रय यांच्या अंगावर मारत होता. त्याच्या डोळ्यात अंगार होता. त्याचा तो अवतार बघून कोणीही पुढे जायना. त्यानंतर तेथील नागरिकांनी तिथून पळून जाणेच पसंत केले व दूर आडोशाला उभे राहून ते भयानक दृश्य पाहू लागले. थोड्याच वेळात प्रतिकार करणारा दत्तात्रय हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. तो शांत झाल्याचे पाहून विजय घुले हा रक्ताने भरलेली कुऱ्हाड घेऊन तेथून निघून गेला. त्यानंतर आडोशाला उभे राहिलेले लोक आले व म्हणू लागले की याला का मारलं असावं, अशी एकमेकांशी ते चर्चा करू लागले. तेव्हा एकाने त्यांना गप्प बसवत दत्तात्रय कराडे यांच्या घरी फोन लावला व दत्तात्रयच्या घरच्या एका सदस्याने फोन उचलला. तेव्हा त्याला सांगितले की अरे, तुम्ही सगळे इकडे बंदेनवाज दर्ग्याजवळ या, दत्तात्रयला विजय घुल्यानं कुऱ्हाडीनं तोडून टाकलंय. ही बातमी ऐकताच कराडे यांच्या घरात रडारड सुरू झाली. शेजारी पाजारी गोळा झाले आणि त्यांनी कराडे कुटुंबियांना धीर देत बंधनवाज दर्ग्याजवळ आणले. शेजारी पाजारी नातेवाईक घटनास्थळी आले आणि त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दत्तात्रयाला पाहिले. अजूनही तो जिवंत असेल म्हणून दवाखान्यात न्यायला हवे असे म्हणत कोणीतरी वाहन बोलावले आणि त्या वाहनामध्ये जखमी दत्तात्रय यांना घालून ते वाहन कामती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले. दवाखान्यात दत्तात्रय कराडे याला दाखल केले, पण उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. त्या दरम्यान इसगावच्या पोलीस पाटलांनी ही बातमी कामती पोलीस ठाण्याला कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. जखमीला दवाखान्यात नेले होते. पोलिसांनी सर्वप्रथम तेथे जमलेल्या लोकांकडे घटनेची विचारपूस केली व घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. तेव्हा मृतदेहाच्या अंगावर खोलवर कुऱ्हाडीच्या जखमा आढळून आल्या. पोलिसांनी सदर मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. इकडे कामती पोलीस ठाण्यात नागनाथ कराडे, राहणार इसगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांनी घटनेची फिर्याद दाखल केली. गावातील बंधनबाज दर्ग्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली चर्चा करत बसलेला असताना दत्तात्रय कराडे याच्यावर
गावातीलच विजय घुले वय वर्ष 48 यांनी कुऱ्हाडीचे सपासप वार केल्याचे सदर फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने विजय घुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विजय घुले यांनी दत्तात्रयचा खून केल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचे ठरवले. खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून विजय घुले हा पळून गेल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. म्हणून पोलिसांनी सर्वप्रथम त्याच्या घरी जाऊन चौकशी केली, पण तो घरातही आढळून आला नाही. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा तो एका शेताच्या बाजूने पळून गेल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. बहुतेक तो पिकामध्ये लपून बसला असावा अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी चारही बाजूने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पळून जाता येऊ नये याची खबरदारी घेतली. थोड्याच वेळात विजय घुले हा पोलिसांच्या हाती लागला. विजय घुले याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे दत्तात्रय याच्या खुनाबाबत चौकशी केली तेव्हा त्याने आपण केलेल्या खुनाची पोलिसांसमोर कबुली दिली व त्या खुनामागचे कारण पोलिसांना सांगितले. विजय घुले आणि दत्तात्रय कराडे हे एकाच गावातील राहणारे होते. त्या दोघांची मैत्री होती. शेतीच्या कामानिमित्त दत्तात्रय हा विजयच्या घरी येत जात असे. त्यामुळे विजयच्या बायकोबरोबरही दत्तात्रयची ओळख झाली होती. आता दत्तात्रय हा काही कामानिमित्त विजयच्या घरी येत जात होता. तो घरी आल्या आल्या विजयच्या बायकोला हाक मारत असे. जरा पाणी द्या, चहा द्या अशी तो त्याच्या बायकोकडे मागणी करायचा. सुरुवातीला विजय याला त्याबद्दल काहीच वाटले नाही, कारण तो विजय याच्या घरात असताना त्याच्या घरी येत असे. एके दिवशी मात्र काही कामानिमित्त विजय हा बाहेर गेला होता. थोड्या वेळाने तो घरी आला तेव्हा घरामध्ये निवांतपणे दत्तात्रय हा बसलेला दिसून आला. ही बाब मात्र विजयला खटकली आणि मनात आलेला विचार त्यांनी क्षणातच झटकून टाकला, कारण त्याला आपल्या बायकोवर विश्वास होता. मात्र विजय घरी नसतानाही दत्तात्रय घरी येत असल्याचे विजयला जाणवू लागले. एके दिवशी त्याने दत्तात्रयला म्हटले, "अरे, मी जेव्हा घरी असतो तेव्हा तू येतो हे ठीक आहे, पण मी घरी नसतानाही तू का येतोस? तू पुन्हा आमच्या घरी येऊ नकोस," असे त्याला सांगितले. पण दत्तात्रयमध्ये काहीच फरक पडला नाही. त्याचे विजयच्या घरी येणे जाणे चालूच होते. मात्र इकडे विजयला आपल्या बायकोचेही वागणे बदललेले दिसून आले. आता ती जास्तच नटून थटून घरात बसलेली दिसून यायची. दत्तात्रय आला की मुद्दामच समोर यायची. विजय आणि दत्तात्रय यांच्या गप्पा मारणं चालू असताना ती त्या खोलीमध्ये उगीचीच ये जा करायची. ही बाब विजय याला खटकू लागली. पण यामुळे घरामध्ये वाद व्हायला नको म्हणून विजयने त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याबद्दल विजयच्या मनात शंका येते ही बाब दत्तात्रयच्या लक्षात आल्यानंतर दत्तात्रयने देखील विजयच्या बायकोला आपण घराबाहेर भेटू असे सांगितले होते. त्यामुळे विजयची बायको ही काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडू लागली आणि खूप वेळाने घरामध्ये येऊ लागली. आतापर्यंत घराबाहेर न पडणारी बायको सारखी घराबाहेर का जाते यावर विजयला शंका येऊ लागली. त्यातच त्याला कोणीतरी सांगितले की तुझी बायको आणि दत्तात्रय हे दोघेही एकमेकाला भेटत असतात असे सांगितले. अशी माहिती मिळाल्यानंतर मात्र विजयच्या रागाचा पारा चढला आणि त्याने याबद्दल आपल्या बायकोला खडसावून विचारले. तेव्हा विजयच्या बायकोने त्याच्याच बरोबर भांडण केले. त्यानंतर मात्र त्या दोघा नवरा बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार भांडणे होऊ लागली होती. इतकेच नव्हे तर ती आपला नवरा विजय याच्याकडेही दुर्लक्ष करू लागली. या साऱ्या प्रकारामुळे विजयच्या रागाचा पारा चढतच होता. त्या दोघांना त्याने समजावूनही पाहिले, पण ते दोघेही ऐकत नव्हते. शेवटी हे प्रकरण दत्तात्रयाला मारल्याशिवाय संपणार नाही हे लक्षात आल्यावर
विजय घुले याने टोकाचा निर्णय घेतला. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी संधी चालून आली. विजय घुले याला दत्तात्रय हा बंदेनवाज दर्ग्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली गप्पा मारत बसल्याचे समजले आणि विजय घुले याने घरातील कुऱ्हाड उचलली आणि तो झपाझप पावले टाकीत त्या ठिकाणी गेला. भर दुपारी त्या गावातील लोकांसमोर बोलत बसलेल्या दत्तात्रय कराडे याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याने त्याचा खून केला आणि हे प्रेम प्रकरण संपवून टाकले. पोलिसांनी विजय घुले याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.